नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण आलो आहे नाशिकला। नाशिकमध्ये 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी असलेलं हे मंदिर पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। हे पहा, नाशिकमधील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र मानले जाणारं हे मंदिर आहे आणि 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी या मंदिरामध्ये आहेत, पाहू शकता। तर मित्रांनो, हे आहे नाशिकमधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र ठिकाण मुक्तिधाम। पाहू शकता, ही मुक्तिधाम मंदिर आहे आणि इथे एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत। समोर आपण जाऊया, श्री साईबाबांचं दर्शन घेऊया। पाहू शकता, इथे साईबाबांची मूर्ती आहे, गजानन महाराजांची आहे, त्याचबरोबर गाडगे बाबांची सुद्धा मूर्ती आहे। आपण बाहेर आलो आहे, संपूर्ण मंदिर पाहणार आहे। तुम्हाला पण हे मंदिर संपूर्ण पाहायचं असेल तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। चला मित्रांनो, आपण पुढच्या दिशेने जाऊयात। पाहू शकता, इथे विठ्ठल रुक्मिणी मातेंची सुद्धा इथे मंदिर आहे आतमध्ये। पाहू शकता, समोर विठ्ठल रुक्मिणी मातेंचं मंदिर आहे। चला आपण पुढच्या दिशेने जाऊया। इथे महाप्रसाद मिळतो, फक्त 20 रुपयात महाप्रसाद मिळतो। एका पाकिटात 2 लाडू असतात, बुंदीचे लाडू। चला आपण पुढच्या दिशेने जाऊया। पाहू शकता, समोर श्री प्रभू राम लक्ष्मण देवांची सुद्धा मूर्ती आहे। अतिशय छान व सुंदर हे मुक्तिधाम मंदिर आहे। पाहू शकता, इथे दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे। चला आपण या साईडला जाऊया। पाहू शकता, समोर इथे ब्रह्मा विष्णू महेश या देवांची सुद्धा मूर्ती आहे। आतमध्ये असे 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहेत, पाहू शकता आपल्या। पाहू शकता, या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर सुद्धा आहे। अतिशय छान व सुंदर हे मंदिर आहे। पहा, मुक्तिधाम हे मंदिर खूप पाहण्यासारखं आहे। चला आपण या साईडला जाऊया। इथे श्री काशी विश्वनाथ मंदिर आहे, पाहू शकता। पहा, वाराणसी मधील काशी विश्वनाथ मंदिर आणि इथे अनेक वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या आहेत आणि इथे 12 ज्योतिर्लिंग सुद्धा आहेत। पाहू शकता, समोर श्री नागनाथ, श्री रामेश्वर व श्री भीमाशंकर अशा अनेक महादेवांच्या पिंडी आहेत। परळी वैजनाथ पाहू शकता, समोर श्री ओंकारेश्वर असे एकूण 12 ज्योतिर्लिंग आहेत। महाकालेश्वर आणि ह्या साईडला पण पाहू शकता श्री मल्लिकार्जुन, श्री सोमनाथ अशाच 12 ज्योतिर्लिंगा इथे आहेत। या साईडला पाहूया श्री केदारनाथ आणि ते शंकर पार्वती मातेची सुद्धा मूर्ती आहे। अतिशय छान व सुंदर, मन प्रसन्न करणारं हे ठिकाण आहे। संपूर्ण 12 ज्योतिर्लिंग पाहू शकता। हे पहा, चला आता आपण ह्या साईडला जाऊयात, इथून असं पुढे जाऊयात। पाहू शकता, समोर इथे श्रीरामांची पूर्ण कुटी आहे, पाहू शकता। इथे हरिण सुद्धा आहे आणि श्रीराम पूर्ण कुट्टी सुद्धा म्हणतात इथे या ठिकाणाला। या साईडला आपण जाऊया। पाहू शकता, या साईडला फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, तरीसुद्धा आपण रिक्स घेऊन व्हिडिओ काढत आहे। समोर बघू शकता, देवी देवतांचे मूर्ती आहेत। श्री बद्रीनाथ धाम या ठिकाणाचं नाव आहे।
इथे लक्ष्मी देवीची मूर्ती आहे, सरस्वती देवीची मूर्ती आहे. पाहू शकता इथे गरुड देवसुद्धा आहेत. पाहू शकता 12 ज्योतिर्लिंग असणारं मुक्तिधाम हे ठिकाण. या साईडला पाहू शकता श्री जया झुलेला वरुण देव, इथे वरुण देवांची मूर्ती आहे ते पहा. आणि या साईडला श्री स्वामीनारायणांची मूर्ती आहे आणि या साईडला श्री सूर्यनारायण देवताची मूर्ती आहे. पाहू शकता. आणि ह्या साईडला नवग्रह आहेत, नवग्रह देवतांच्या मूर्त्या आहेत. गुरु, शुक्र, सूर्य, हे पहा बुध, नवग्रह देवदेवता आहेत इथे. इथे समोर पाहू शकता श्री गुरु नानकांची मूर्ती आहे. या साईडला पाहू शकता हे पहा श्री महावीर भगवानची मूर्ती आहे. आणि इथे पण पाहू शकता नवनाथांची मूर्ती आहेत. पूर्ण आपल्या ब्रह्मांडातील नवनाथ इथे आहेत. हे पहा श्री नवनाथ दरबार म्हणतात या ठिकाणाला. त्याचबरोबर समोर पाहू शकता दत्त महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. अतिशय छान व सुंदर हे मंदिर आहे. नाशिकमधील एक पर्यटक स्थळ असणारं हे मंदिर. पाहू शकता आपण चाललो आहे आता या साईडला. समोर पाहू शकता श्री सूर्यनारायण भगवान आहेत. सूर्यनारायण देवांची मूर्ती आहे समोर. या साईडला जाऊयात. पाहू शकता समोर श्रीनाथजी. या ठिकाणी पाहू शकता श्रीनाथ देवांची मूर्ती आहे हे पहा. आणि पाहू शकता या साईडला बालाजी देवांची मूर्ती आहे. तिरुपती बालाजी देव आहेत इथे, व्यंकटेश भगवान. आणि या साईडला पाहू शकता संपूर्ण असं छान व सुंदर मंदिर अगदी पाहण्यासारखं आहे. भगवान श्री जगन्नाथांचा इथं फोटो आहे मोठा. चला आपण चाललो आहे आता पुढच्या साईडला. इथे सूचना केलेली आहे पॉकेटमारांपासून सावध राहा. पाहू शकता इथे अनेक देवदेवतांच्या व संतांच्या मूर्त्या आहेत या मंदिरामध्ये. चला आपण पुढे जाऊया. पाहू शकता इथे दत्त महाराजांची मूर्ती आहे, सरस्वती देवीची मूर्ती आहे, गणपती बाप्पांची मूर्ती आहे, दुर्गा देवी मातेची मूर्ती आहे. पहा असे मंदिर आहेत छोटे छोटे. श्री लक्ष्मी देवीची सुद्धा मूर्ती आहे. या साईडला जाऊयात थोडंसं पुढे आपण. पाहू शकता इथे भगवती देवीची सुद्धा मूर्ती आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपला पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. नंतर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.